नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र स्टेट बोर्डमधील मॅथमॅटिक्स पार्ट 1 क्लास 9 लेसन नंबर 1 सेट्समधील आज आपला थर्ड क्वेश्चन आहे. u इज इक्वल टू ब्रॅकेट 1 2 3 7 8 9 10 11 12 आणखी p आहे p इज इक्वल टू 1 1 3 7 10 आणखी डेफिनेशन आहे याची. देन शो द सेट u p अँड p कॉम्प्लिमेंट बाय वेन डायग्राम. म्हणजे u आणखी p हे आपल्याला काय करायचं आहे, वेन डायग्राममध्ये शो करायचं आहे. म्हणजे वेन डायग्राममध्ये समजून द्यायचं, म्हणजे आन्सर लिहायचं आहे. आणखी u p म्हणजे हा u आपला काय बाहेरचा पार्ट झाला. म्हणजे बाहेरचा म्हणजे u आपला युनिव्हर्सल सेट झाला. म्हणजे युनिव्हर्सल सेट आपलं बाहेर राहते. की बघा आपल्याला काय बघायचं राहिलं आता p आणखी p कॉम्प्लिमेंट. आणखी सेकंड आहे व्हेरीफाय p कॉम्प्लिमेंट आणखी अँड कॉम्प्लिमेंट. म्हणजे p कॉम्प्लिमेंट आणखी pचा पण कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू p. तर फर्स्ट आपण हे काय p आणखी pचं कॉम्प्लिमेंट आपण वेन डायग्राममध्ये करू व्हेरीफाय. आणखी मग हे बघू. तर बघा मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता इथे u 1 2 3 4 म्हणजे हे 12 पर्यंत आहे. आणखी p 1 3 7 10. बघा आता p मध्ये जेवढे आहे ना हे एवढे आहे बघा 1 3 7 10. आता बघा आपण 1 3 7 10ला टिक करून घेऊ इथे. बघा 1 3 7 10. आता जे वाचले मित्रांनो हा इथे p टाकून देऊ. इथे p कॉम्प्लिमेंट. आता बघा आता जो p आहे, आता जे उरलेले आहे यामध्ये म्हणजे बघा उरलेले कोणते 2 आहे 8 9 11 12 आहे ते आपण p मध्ये लिहू. आणखी आता बघा ते उरलेले आपण p मध्ये लिहू. आणखी हे सर्व आहे म्हणजे 1 3 7 10 ते p कॉम्प्लिमेंटमध्ये लिहू. तर आपण pचं लिहून घेऊ. pचं कोणते आहे 2 आहे 8 9 आणखी 11 आणखी 12. आणखी p कॉम्प्लिमेंट कोणता आहे 1 3 7 आणखी 10. तर बघा मित्रांनो आपली p आणखी p कॉम्प्लिमेंट आपली वेन डायग्रामने शो झालेली आहे, म्हणजे व्हेरीफाय झाली. की सेकंड आहे बघा, आता मी ते लिहून घेतो मित्रांनो. सेकंड आहे u इज इक्वल टू ब्रॅकेट 1 2 3 7 8 9 11 आणखी 12 ब्रॅकेट की p इज इक्वल टू p कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू. बघा आता हे जे p आहे आपला ते pचे आपले जेवढी आन्सर आहे ते आपल्याला इथे लिहायचं आहे, जेणेकरून आपला p म्हणजे बघा p कॉम्प्लिमेंट आणखी pचा पण कॉम्प्लिमेंट निघेल, म्हणजे जो आन्सर निघेल. तर काय आहे 2 8 9 11 आणखी 12. जरा तुमच्या मनात एक क्वेश्चन असेल बघा, आपण p कॉम्प्लिमेंट आणखी आपण pचे आन्सर p कॉम्प्लिमेंटमध्ये कोण लिहितं. तर मित्रांनो आता मी म्हणजे हा जो p आहे तो अंदर घेतला असता की म्हणजे हा जो p आपण कुठे पण घेऊ शकतो आणि कोणता पण नंबर लिहू शकतो. आता पण मी जे हे नंबर आहे pचं मी इथं लिहिलं आहे, त्याला काय नाही. तर आता आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे, आपल्याला p आणखी pचं पण कॉम्प्लिमेंट करायचं आहे. सेकंड ते डेफिनेशन करायचं मित्रांनो आपल्याला. बघा p कॉम्प्लिमेंट कोणते आहे 3 आहे 8 आहे 11 आणखी 12 आहे. उरलेले कोणते आहे ते आपले pचे कॉम्प्लिमेंट राहील इज इक्वल टू बघा 1 1 3 7 आणखी कोणता आहे 9 आहे की 10. हे झाले आपले pचे कॉम्प्लिमेंट मित्रांनो. हे निघालं आन्सर. आणखी बघू शकता p इज इक्वल टू काय तेच सॉरी 9 नाही आहे. बघा आपला आन्सर काय 1 3 7 10 1 3 7 10. आपला आन्सर काय निघाला मित्रांनो 1 3 7 10. हे झाली 1 याला आपण ए नाव देऊन देऊ.
की सेकंड आहे बघा पी इज इक्वल टू 1 3 7 10. तर बघा हे आपली सेकंड झाली इज इक्वल टू 1 3 7 ते 10 डॉट 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 देऊन देऊ असं की हे काय सेकंड डेफिनेशन. हे बी. नंबर 4 a is equal to 1 3 2 7 then write any 3 subset of a. म्हणजे मित्रांनो आता बघा a is equal to 1 3 7 2 म्हणजे या नंबरचे कोणते पण आपल्याला 3 सबसेट बनवायचे आहे. जर 3 पेक्षा जास्त राहिले तर चालते पण ते मिनिमम 3 राहिलेच पाहिजे. जे 2 1 हे एवढे सबसेट नाही पाहिजे. तर आपल्याला 1 3 2 7 याचे आपल्याला कोणते पण 3 सबसेट बनवायचे. चला मित्र आपण सबसेट बनवू. करेल a इज इक्वल टू ब्रॅकेट आपला सबसेट 1 पण असू शकते 3 2 7 हे आपले म्हणजे सिम्पली किती सबसेट बनले 4 सबसेट असेच बनले मित्रांनो. 1 सबसेट झाला. सेकंड सबसेट आहे 3 झाला. 2 झाला सबसेट. 7 झाला. आणखी 1 3 झाला सबसेट. आणखी 2 7. तर मित्रांनो ह्याचे सबसेट खूप सारे सबसेट बनणार म्हणजे 3 पेक्षा 10 पण 20 पण बनू शकते याचे सबसेट. तर याचे सबसेट म्हणजे बघा 1 3 2 असे सबसेट बघा मी आताच्या आता 2 4 5 सॉरी 5 6 सबसेट मी असेच काढून घेतले मित्रांनो आता म्हणजे इझिली. तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणखी शेअर करायला विसरू नका.